नांदुरा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या, वंचित बहुजन आघाडी युवा आक्रमक। नांदुरा तालुक्यामध्ये 30 जुलै 31 रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होऊन शेतपिकांचे तसेच मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या युवा पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत, पंचनामे तातडीने पूर्ण करणे आणि पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर मंजूर करावी या प्रमुख मागण्यांसाठी आज 3 ऑगस्ट रोजी नांदुरा तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। निवेदनात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याचा त्वरित पंचनामा करून शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी, तसेच पीक विमा कंपन्यांनी विलंब न करता नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली। शासनाने तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या युवा कार्यकर्त्यांनी दिला। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी रतन डोंगरदिवे, IB7 न्यूज, नांदुरा। जुलै दरम्यान ज्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं 100% नुकसान झालं, शेती पिकं 100% नुकसान होऊन काहीकांचे घरे सुद्धा पडले आणि जीवनावश्यक वस्तू सुद्धा त्या पाण्यामध्ये वाहून गेल्या। शेतकऱ्यांना आणि त्या कुटुंबांना ज्यांचे नुकसान झालं ते सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांच्या खात्यात 8 दिवसाच्या आतमध्ये हे भरीव नुकसान समाविष्ट करावी, अन्यथा जर का हे नुकसान भरपाई 8 दिवसाच्या आत जमा झाली नाही तर वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही 8 ते 10 दिवसाच्या नंतर जर ही रक्कम जमा झाली नाही किंवा ओला दुष्काळ हे रक्कम जमा झाली नाही तर 8 दिवसाच्या नंतर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाही। आतापर्यंत एकही अधिकारी, कुठलेच अधिकारी तिथं आमदार खासदार कुठलेच तिथं कोणाच्या बांधावर आले नाही, शेतकऱ्याची ऐकायला सुद्धा आले नाही, फक्त ते येतात निवडणुकीच्या वेळेस मतदान मागायला। आता गेल्या 2 दिवसा अगोदर जे आहे माननीय आमदार संचित यादव यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली की मी पूर्ण एरियामध्ये फिरलो आणि पूर्ण पाहणी केली। आपलं काय मत आहे? तुम्हाला सांगतो, फक्त आम्ही बघतो आहे की हे नरेंद्र मोदीच्या इशाऱ्यावर चालतात। नरेंद्र मोदी सुद्धा इंस्टाग्रामवर ते आता आलेले आहेत, त्यांनाही इंस्टाग्रामवर आल्याची वेळ आलेली आहे, कारण त्यांना समजलं आहे की इथला जो जेनजी आहे, इथला जो शेतकरी आहे, इथला जो कष्टकरी आहे हे यांच्या व्यथा ऐकायला तयार नव्हते। त्यामुळे त्यांनी स्वतः त्यांच्या आमदार खासदारांना सांगितलं की तुम्ही सोशल मीडियावर व्यक्त व्हा, जेणेकरून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचाल। ही वेळ भाजपावर आलेली आहे। मग लक्षात घ्या तुम्ही, जर त्यांना जर सोशल मीडियावर व्यक्त होण्याची वेळ आली असेल तर विचार करा ते काय पंचनामे करत असतील आणि कुठले पंचनामे करत असतील। थँक्यू। आणि गेल्या 2 दिवसा अगोदर या लोकसभेचे खासदार आमच्या रक्षाताई खडसे यांनी सुद्धा एक ट्विट केलंय की जळगाव खान्देश तालुक्या जिल्ह्यामध्ये जे काही नुकसान झालं, अरे ताई तुम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे महत्वाचे तालुके आहेत नांदुरा आणि मलकापूर, हे तालुके सुद्धा तुमच्या लोकसभामध्ये येतात, तुम्ही त्यांचा विचार केला नाही, त्यांच्याबद्दल कधी बोलले नाही। काय तुम्ही फक्त काय जळगाव खान्देश जिल्ह्याचे खासदार आहात का? तुम्ही या महाराष्ट्र राज्याचे केंद्रीय राज्यमंत्री सुद्धा आहात। आपण सगळ्यांसाठी बोललं पाहिजे, शेतकऱ्यांसाठी बोललं पाहिजे, विद्यार्थ्यांसाठी बोललं पाहिजे। आपण जर फक्त आणि फक्त जळगाव खान्देश पुरतं जर बोलत असाल तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर आमच्याकडे मतदान मागायला आले तर आमचा शेतकरी, आमचा विद्यार्थी हा तुम्हाला प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही।